तिकडे संभाजीनगर महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारीवरून मोठा राडा झाला होता। अनेक नेत्यांची मुलं आणि नातेवाईक महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात। त्यामध्ये संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे यांसारख्या नेत्यांची मुलं आणि नातेवाईकांचा समावेश आहे। त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले तर काही ठिकाणी बंडखोरी देखील झाली। पण या नेत्यांच्या मुलाबाळांची संपत्ती जर पाहिली तर तुमचेही डोळे फिरल्याशिवाय राहणार नाहीत। कोणत्या नेत्यांच्या मुलांची किती संपत्ती आहे पाहूयात या रिपोर्टमधून। संभाजीनगर महापालिका निवडणूक नाराजी नाट्य आणि राडेबाजीनं चांगलीच गाजली। भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून झालेला राडा, त्यानंतर भागवत कराड आणि अतुल सावेंसारख्या नेत्यांवर व्यक्त झालेला कार्यकर्त्यांचा रोष, शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर शिवसैनिकांनीच मांडलेला ठिय्या, इतकंच नाही तर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावर झालेला हल्ला, या सगळ्या गोष्टींमुळे संभाजीनगरची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली। या सगळ्यात अजून एक मुद्दा चर्चेला गेला तो म्हणजे नेत्यांच्या मुलांची उमेदवारी आणि त्यांची संपत्ती। यंदाच्या महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षातील नेत्यांची मुलंबाळं आणि नातेवाईकांनी उत्साहाने उडी घेतली। त्यात पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा आणि मुलगी, शिवसेना आमदार प्रदीप जयस्वाल यांचा मुलगा, माजी खासदार चंद्रकांत खैरेंचे पुतणे, अंबादास दानवेंचे बंधू राजेंद्र दानवे यांचा समावेश आहे। निवडणूक विभागाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून या होऊ घातलेल्या नेत्यांची आर्थिक ताकद समोर आली आहे। इतकंच नाही तर सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून माजी महापौर मनमोहन सिंग ओबेरॉय यांचे पुत्र सतिंदर सिंग ओबेरॉय आणि व्यापारी सतीश व्यास यांचा नंबर लागतोय। ओबेरॉय यांची संपत्ती 62 कोटी 59 लाख तर व्यास यांची संपत्ती 50 कोटींच्या घरात आहे। तर नेत्यांच्या मुलाबाळांची संपत्ती पाहून आपले डोळे फिरल्याशिवाय राहत नाहीत। सिद्धांत संजय शिरसाट, वय 34 वर्ष, शिक्षण बीकॉम, कुटुंबाची जंगम मालमत्ता 9 कोटी 68 लाख 9,140 रुपये, कुटुंबाची स्थावर मालमत्ता 17 कोटी 58 लाख 34,200 रुपये, बँकेचं कर्ज 15 कोटी 21 लाख 6,523 रुपये, उधार देणी 17 कोटी 91 लाख 73,529 रुपये, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 70 लाख 75,265 रुपये, व्यवसाय शेती आणि व्यापार, वाहनं 1.5 कोटीची मर्सिडीज, 5 जेसीबी, 2 हायवा, 1 पोकलँड। हर्षदा संजय शिरसाट, वय 30 वर्ष, शिक्षण वैमानिक, कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता 1 कोटी 18 लाख 18,905 रुपये, कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता 28 लाख 11,888 रुपये, कुटुंबाची एकूण मालमत्ता 1 कोटी 46 लाख 30,793 रुपये, कुटुंबावरील एकूण कर्ज 59 लाख 11,382 रुपये, व्यवसाय शेती आणि व्यापार, वाहनं स्कॉर्पिओ, 2 दुचाकी आणि 2 ट्रॅक्टर। ऋषिकेश प्रदीप जयस्वाल, वय 31 वर्ष, शिक्षण BBA, कुटुंबाची जंगम मालमत्ता 3 कोटी 72 लाख 26,083 रुपये, कुटुंबाची स्थावर मालमत्ता 3 कोटी 38 लाख 80,494 रुपये, कुटुंबाची एकूण मालमत्ता 7 कोटी 11 लाख 6,577 रुपये, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 41 लाख 32,540 रुपये, सोनं स्वतःच्या नावे 472 ग्रॅम, पत्नीच्या नावे 609 ग्रॅम, उधार देणी 2 कोटी 30 लाख। राजेंद्र एकनाथ दानवे, वय 51 वर्ष, शिक्षण 10वी पास, कुटुंबाची जंगम मालमत्ता 55 लाख 46,047 रुपये, कुटुंबाची स्थावर मालमत्ता 33 लाख 10,944 रुपये, कुटुंबाची एकूण मालमत्ता 88 लाख 56,991 रुपये, पत्नीकडे 53 लाख 42,400 रुपयांचे दागिने, एकूण कर्ज निरंक, व्यवसाय व्यापार। सचिन सूर्यकांत खैरे, वय 44, शिक्षण बीकॉम, कुटुंबाची जंगम मालमत्ता 1 कोटी 11 लाख 75,452 रुपये, कुटुंबाची स्थावर मालमत्ता 1 कोटी 67 लाख 86,660 रुपये, कुटुंबाची एकूण मालमत्ता 2 कोटी 79 लाख 62,112 रुपये, एकूण कर्ज 14 लाख रुपये, एकूण सोनं 40 तोळे, व्यवसाय शेती आणि व्यापार, वाहनं 2 दुचाकी। या यादीत अंबादास दानवेंचे बंधू राजेंद्र दानवेही आहेत। त्यावर दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तो खूप काम करतो, फार परिश्रम करतो तो शिरसाटांचा मुलगा, म्हणून त्याच्याकडे 90 कोटीची संपत्ती आहे। खरं तर आत्ता 2024ला फॉर्म भरला शिरसाटाने, तेव्हा 0 होता, 24लाच ना निवडणूक 24ला झाली,
तर 0 होतं. ॲफिडेविट आहे माझ्याकडं त्यांचं शिरसाटांचं, आणि आता 90 कोटी आहे. याचा अर्थ एका वर्षात 90 कोटी उत्पन्न शिरसाटांच्या मुलांचं वाढलेलं आहे, म्हणजे निर्माण झालेलं आहे. खूप काम करतो तो, खूप परिश्रम करतो, त्याच्या खूप फॅक्टरी आहे, त्याची खूप शेती आहे, आणि तरी त्याच्यामुळे त्याच्याकडे 90 कोटी असा त्याचा अर्थ आहे. मर्सिडीज पण 1.5 कोटीची असेल मर्सिडीज असणं वगैरे, मी 90 कोटी असलं म्हणजे त्यात सगळंच असलं ना. नेत्यांच्या मुलांची उमेदवारी आणि त्यांची श्रीमंती पाहून संभाजीनगरमधील मतदारांच्या भुवया नक्कीच उंचावल्या असतील. मात्र आपल्या मुलाबाळांना तिकीट देण्यापासून ते संपूर्ण प्रचारात नेत्यांचा चांगलाच कस लागल्याचं दिसतंय. मोहसिन शेख, NDTV मराठी, संभाजीनगर.